नवी मुंबईत देखील गॅसची टंचाई भासू लागलेली आहे. सध्या आपण जे चित्र पाहतो हे गॅस एजन्सीच्या समोर खरं तर 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या रांगात सध्या लागलेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नवी मुंबईकर आहेत, आपण त्याची जाणून घेणार आहोत. चाचा कभी से इस लाइन में खड़े हो? 3 वाजता आलेला आहे. 3 वाजता आलेला आहे. सगळे 3 वाजता आले. आज 2-3 दिवस झाला राऊंड मारतो. आज 3 वाजता आलं. आता नंबर येणार आहे. आज गॅस मिळेल मग? आज भेटेल आता. आपल्याला काय वाटतं की गॅस मिळणार की नाही मिळणार? नाही मिळणार असं वाटतं मला. पण आपण 3 दिवस येत आहेत तर आपल्याला गॅस का मिळत नाही? तर बोलतो गॅस आहेच नाही स्टॉक मध्ये जास्त. लाईन पण एवढी मोठी लागते कुठं भेटणार नाही. असं आहे का? आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. आप कितने बजे आए हो? मैं 8 बजे आई हूँ, मगर अभी गाड़ी भी आया है, मगर वो भी आधा ही है और एक ही गाड़ी आ रही है। अभी गाड़ी है, टोकन बिकन कुछ कुछ दिया? भी नहीं मिला है, कुछ भी नहीं मिला है। आज तीसरा दिन है मेरा, तो क्या लगता है आज मिलेगा गॅस? नहीं मिलेगा। आपण पाहतो की गॅस मिळणार नाही असे नवीन मुंबईकर बोलत आहेत. आपल्यासोबत अजून काय? दादा कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून कधी आलात तुम्ही? सकाळी 3 वाजता पाठी. पण तुम्हाला कळतं गॅस मिळत नाही? हा मग भेटतच नाही, काय करणार? काल आलो, परवा आलो, आज आलो, 3 दिवस झाला भेटतच नाही. आपण पाहतोय की खरं तर 3 दिवसापासून हे नागरिक सध्या या ठिकाणी नवीन मुंबईकर येत आहे, मात्र त्यांना गॅस मिळत नाही. किती नंबर लावणार असे अनेक प्रश्न सध्या ते उपस्थित करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र शाह, मी रवी कराड, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.